ज्येष्ठ विधिज्ञ असीम सरोदे सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। असीम सर नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। आज कोर्टात नेमकं काय काय घडलं? ज्यावेळी तातडीनं सुनावणी घेण्याचा प्रस्ताव देण्यात आला कोकाटेंच्या वकिलांकडून, त्यावेळी मात्र कोर्टानं तो तातडीचा प्रस्ताव फेटाळला। काय नेमका युक्तिवाद झाला? तातडीची सुनावणी जेव्हा उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयात घेण्यासाठी अर्ज करण्यात येतो तेव्हा आधीचे जे कामकाज ठरलेलं आहे त्यानुसार कामकाज झाल्यावर जर वेळ असेल तर ते घेऊ शकतात। आणि दुसरी गोष्ट ते पाहतात की खरोखर याच्यामध्ये तातडीची सुनावणी घेण्याची गरज आहे का। ती जर गरज कोर्टाला वाटली नाही तर मग ते तातडीची सुनावणी घेत नाही। त्यामुळे माणिकराव कोकाटेंच्या केसमध्ये तातडीची सुनावणी न घेता शुक्रवारी सुनावणी ठेवावी असं हायकोर्टाने ठरवलेलं आहे। तर त्यानुसार त्यांची शुक्रवारी सुनावणी होईल। आता शुक्रवारी सुद्धा सुनावणी होण्यासाठी रिस्पॉन्डंट जे स्टेट आहे त्यांच्यातर्फे रिप्लाय आला पाहिजे, पोलिसांचा अहवाल आला पाहिजे। त्यानंतर हे अचानक जे ऐच्छिक स्वरूपात आजारी पडतात राजकीय नेते, जेव्हा पाहिजे तेव्हा ते आजारी पडू शकतात, तसं ते आता कुठेतरी लीलावतीमध्ये भरती झालेले आहेत। तर मग तिथल्या पण वैद्यकीय डॉक्टरांचा अहवाल कोर्टासमोर मांडला गेला पाहिजे आणि तेव्हा कोर्ट ही सुनावणी घेतील असं मला वाटतं। अगदी असीम सर, अगदी थोडक्यात खरं तर या सगळ्या मुद्द्यावर शुक्रवारी जेव्हा सुनावणी होणार आहे तोपर्यंत मधला काळ जो आहे ती अटळ मानली जाते। काय वाटतं या मधल्या काळात घटनात्मक तरतुदी नेमक्या काय आहेत? घटनात्मक तरतूद अत्यंत स्पष्ट आणि स्वच्छ आहे। रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्टच्या कलम 8 सबक्लॉज 3 नुसार किंवा 191 कलम जे आहे त्याचा एकत्रित अर्थ काढताना सर्वोच्च न्यायालयाने 2013 मध्ये लिली थॉमस या केसमध्ये स्पष्ट निर्णय दिलेला आहे की ज्या क्षणी 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा कोणत्याही लोकप्रतिनिधीला म्हणजे आमदार किंवा खासदाराला 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा सुनावली जाईल त्या क्षणी तो माणूस आमदार किंवा खासदार होण्यासाठी अपात्र आहे, तो त्या पदावर राहू शकत नाही। त्यामुळे ज्या क्षणी हा निर्णय आलेला आहे त्या क्षणी खरं तर माणिकराव कोकाटेंना आपण डिस्क्वालिफाय म्हणजे ते अपात्र आहेत असं समजलं पाहिजे। आता विधिमंडळाचे सचिव काय म्हणतात की आम्हाला त्या आदेशाची प्रत मिळाली पाहिजे तेव्हा आम्ही ठरवू। हा जो ढिसाळपणा आहे त्याला प्रोएक्टिव्ह करण्यासाठी खरं तर विधी आणि न्याय विभाग त्याचप्रमाणे हे जे विधिमंडळाचे सचिव आहेत त्यांना अधिकार आहे की त्यांनी त्वरित त्या न्यायालयाच्या रजिस्ट्रारला फोन करून त्याबद्दलची माहिती घेतली पाहिजे आणि आम्हाला आदेशाची प्रत द्या असं म्हटलं पाहिजे। 10 मिनिटात त्यांना प्रत मिळू शकते आणि त्वरित त्यांनी ती प्रत मग विधानसभेच्या अध्यक्षांसमोर ठेवून सचिव आणि अध्यक्ष यांनी मिळून निर्णय घेतला पाहिजे आणि माणिकराव कोकाटे हे आमदार पदापासून अपात्र आहेत असा निर्णय दिला पाहिजे, जाहीर केला पाहिजे। निर्णय तर झालेलाच आहे। त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की ज्या क्षणी 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा झाली त्या क्षणी ते अपात्र आहेत लोकप्रतिनिधी राहण्यापासून। त्यामुळे माणिकराव कोकाटे हे अपात्र आहेत। आता हे जे त्यांना अचानक आजार उद्भवतो, लीलावतीमध्ये भरती होतात, मग कशासाठी ते भरती झालेले आहेत ते आपल्याला सांगितलं जात नाही कोणालाच। हा सगळा जो बनाव आहे तो सुद्धा गुन्हेगारी स्वरूपाचा आहे, कारण की एक गुन्हेगारी स्वरूपाची प्रवृत्ती असलेला माणूस सातत्याने गुन्हेगारी पुढची काय करायची याचं प्लॅनिंग करून ठेवत असतो। आणि आपण अशा अनेक प्रकरणांमध्ये पाहिलेलं आहे की राजकीय नेते अचानक आजारी पडतात आणि त्यांना अचानक फार मोठा काहीतरी आजार होतो। तर ही सगळी षडयंत्री स्वरूपाची जी प्रवृत्ती आहे तीच तर नको आहे सुप्रीम कोर्टाला। त्यांनी लिली थॉमसच्या केसमध्ये सांगितलं आहे की राजकारणाचं गुन्हेगारीकरण करणारे जे लोक आहे त्या प्रवृत्तींना तडीपार केलं पाहिजे आणि त्यासाठी माणिकराव कोकाटेंनी आता पोलिसांना शरण जाणं आवश्यक आहे किंवा पोलिसांनी त्यांना जिथे असेल लीलावतीमध्ये असेल तर तिथे जाऊन त्यांना उचललं पाहिजे। अगदी खूप खूप धन्यवाद असीम सर आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।